नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नागोठणे येथील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक जीव धोक्यात घालून करीत आहेत रस्ता क्रॉस। तात्काळ गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी। अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग राज्यकर्त्यांनी दिलेली पोकळ आश्वासनांची खैरात व निष्पाप नागरिकांचे या महामार्गाने घेतलेले जीव, तरीही या महामार्गाचे काम मात्र पूर्ण न झाल्याने अपघाताची मालिका आजही जैसे थे आहे। पनवेल ते इंदापूर हा 0 ते 84 किलोमीटरचा पहिला टप्पा सुप्रीम इन्फ्रा व महावीर या ठेकेदारांना शासनाने दिला होता, परंतु ते हा पहिला टप्पा पूर्ण करू शकले नाहीत। त्यानंतर अनेक ठेकेदारांनी या महामार्गाचे ठेके घेऊन टप्प्याटप्प्याने कसाबसा हा महामार्ग पुढे रेटण्याचे काम सुरू ठेवले, परंतु या महामार्गावर अनेक छोटी छोटी गावे दुतर्फा असल्याने सबवे ओव्हरब्रिज उभारले, परंतु या महामार्गावरून रस्ता क्रॉस करण्याकरिता गतिरोधक गावाच्या ठिकाणी उभारण्यास मात्र ठेकेदार आजही विसरल्याने महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गावकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचारी यांना सबवे अथवा ओव्हरब्रिजचा पल्ला लांब असल्याने रस्ता क्रॉस करताना जिकरीचे होत आहे, अशी खंत विविध ठिकाणचे नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। पनवेल इंदापूर महामार्गावर नागोठणे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोकण एज्युकेशन सोसायटीचे बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल आहे, तर दुसरे आनंदीबाई प्रधान विद्यालय महाविद्यालय आहे। तसेच बालवाडीपासून सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कॉलेज या आहे। या कॉलेजमध्ये किमान 60 ते 70 शिक्षक वर्ग देखील आहे व विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसेच उजव्या बाजूला शाळा आहे। शाळेच्या मागील बाजूकडे छोटी छोटी गावे आहेत। आदिवासी वाड्या देखील या ठिकाणी आहेत। नागरिकांची ये-जा सातत्याने असते। तसेच दूध टाकणारा शेतकरी वर्ग देखील आहे। हे बहुतांश आपली दुचाकी घेऊन जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत असतात। या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे, परंतु शाळा कॉलेज सुटल्यावर शेकडो विद्यार्थी त्याचा उपयोग न करता घाईघाईने शॉर्टकटचा वापर करून रस्ता ओलांडताना दिसत असतात। या महामार्गावरून रेतीचे डंपर, जड मोठी वाहने तसेच मालवाहू चारचाकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ गतिरोधक दोन्ही बाजूला बसवल्यास संभाव्य पुढील अपघात टळू शकतील। याबाबत नॅशनल हायवेचे कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी त्वरित सूचना देऊन सदर गंभीर बाबीची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी पालक वर्ग, ज्येष्ठ नागरिकांतून केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, नागोठणे।